मनुष्याच्या जीवनात अडचणी आणि संघर्ष हे अविभाज्य घटक आहेत. प्रत्येकाला कधी ना कधी अशा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते जे त्याला खचवतात आणि आयुष्याला नवी दिशा देण्याची गरज निर्माण करतात. अशा परिस्थितीत योग्य मार्गदर्शन आणि मानसिक संतुलन खूप महत्त्वाचं ठरतं. या कठीण काळात श्रद्धा आणि सबुरी हेच दोन आधारस्तंभ असतात जे व्यक्तीला संकटातून बाहेर येण्यासाठी शक्ती देतात. धार्मिक विश्वास आणि संतांची शिकवण ही माणसाला नवचैतन्य देण्याचं सामर्थ्य बाळगते. स्वामी समर्थ हे असेच एक समर्थ गुरु आहेत ज्यांचे जीवन आणि विचार आजही असंख्य भक्तांच्या जीवनाला प्रेरणा देतात. त्यांचं मार्गदर्शन अनेकांना जीवनातील संघर्षांशी लढण्याचं धैर्य देतं. या कथेत मनोज नावाचा एक तरुण संघर्षाच्या काळात स्वतःला हरवलेला वाटतो, पण स्वामी समर्थांच्या शिकवणींनी त्याला आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. स्वामींच्या कृपेने त्याच्या जीवनात घडलेले बदल, त्याचं आंतरिक रूपांतर आणि त्याच्या जीवनाची नवी सुरुवात यावर आधारित ही कथा आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि शिकवणुकींनी मनोजचं जीवन कसं पालतं हेच या कथेचा मुख्य गाभा आहे. मनोज हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण होता जो आपल्या आयुष्यातील अनेक आव्हानांशी झुंजत होता. त्याच्या आयुष्यातील अडचणी वाढतच चालल्या होत्या. वडिलांचे अकाली निधन झाल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पूर्णपणे त्याच्यावर पडली होती. घरात एक आई आणि एक लहान बहीण होती ज्यांची काळजी घेणे हे त्याचं कर्तव्य बनलं होतं. पण मनोजचं शिक्षण फारसं चांगलं झालं नव्हतं, त्यामुळे त्याला चांगल्या नोकरीसाठी भरपूर संघर्ष करावा लागत होता. तरीही मनोज खूप मेहनत करत होता. त्याने एका खाजगी कंपनीत लहान पगाराची नोकरी धरली होती, पण त्यात काही समाधान मिळत नव्हतं. पगार कमी असल्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. महिन्याचा शेवटचा आठवडा आला की घरात पैसे संपत आणि कधी कधी आईला सोनं गहाण ठेवून घरखर्च भागवावा लागत असे. या सगळ्या परिस्थितीत मनोज प्रचंड निराश झाला होता. त्याला आयुष्यात कुठलाच मार्ग दिसत नव्हता. एक दिवस मनोज अत्यंत तणावग्रस्त अवस्थेत होता. तो रात्री उशिरा घरी परतत असताना त्याच्या मनात चाललेली विचारांची गाठोडी अधिकच गुंतत होती. हे सगळं कधी थांबणार? मी किती दिवस असं चालवणार? कधी काही समाधान मिळणार? अशा विचारात त्याला झोपही येत नव्हती. काही दिवसांनंतर कंपनीतल्या ताणामुळे मनोजचा स्वभाव खूप चिडचिडा झाला होता. घरच्यांवरही तो चिडायला लागला, ज्यामुळे आई आणि बहीण देखील त्याच्यापासून थोड्या दुरावल्या होत्या. घरातील वातावरण अधिक ताणलेलं होतं. आईला वाटत होतं की मनोजला काहीतरी आधार मिळायला हवा, पण ती स्वतःच संकटांमध्ये अडकलेली होती. एका शनिवारी दुपारच्या वेळेस मनोज घरीच होता. अचानक त्याचा मोबाईल वाजला. फोन त्याच्या लहानपणच्या मित्राचा संतोषचा होता. संतोषने काही काळांपूर्वी एक मोठी नोकरी धरली होती आणि तो आपल्या कामात खूप यशस्वी झाला होता. संतोष त्याच्या शहरात आला होता आणि त्याला मनोजशी भेटायचं होतं. मनोज आणि संतोषने एका कॅफेमध्ये भेटायचं ठरवलं. काही वेळ गप्पा मारल्यानंतर संतोषने विचारलं, मनोज, तू का इतका तणावग्रस्त दिसतोस? काही अडचण आहे का? मनोजने तिथं बसून आपल्या सर्व अडचणी संतोषला सांगितल्या. त्याने कुटुंबातील जबाबदारी, आर्थिक अडचणी आणि नोकरीतील असमाधान याबद्दल खुलासा केला. तो अत्यंत निराशेने म्हणाला, कधीच काही चांगलं घडणार नाही असं वाटतंय. मी आता काय करावं? संतोषने शांतपणे त्याचं ऐकलं आणि थोड्या वेळाने म्हणाला, मनोज, काही वर्षांपूर्वी मी सुद्धा तुझ्यासारख्या अवस्थेत होतो. पण त्या काळात मला एका महान संताची ओळख झाली, श्री स्वामी समर्थ. त्यांच्या शिकवणुकींमुळे माझं आयुष्य पूर्ण बदललं. त्यांच्यावर श्रद्धा ठेव आणि बघ तुझ्या जीवनात कसे चमत्कार घडतात. मनोजला यावर विश्वास बसत नव्हता. त्याला स्वामी समर्थांविषयी काहीच माहिती नव्हती. संतोषच्या या वाक्याने त्याला उत्सुकता लागली. तो विचारात पडला की हा संत कोण आहे ज्यामुळे संतोषचं आयुष्य बदललं. त्याने विचारलं, स्वामी समर्थ म्हणजे कोण आहेत? मला अजून सांग. या गप्पांनंतर मनोजने आपल्या आयुष्यात एक नवा विचार आणला.
त्याने स्वामी समर्थांविषयी अधिक जाणून घेण्याचा निर्णय घेतला। तो स्वामी समर्थांच्या ग्रंथांचा अभ्यास करू लागला। दररोज सकाळी आणि रात्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करू लागला। सुरुवातीला त्याला फारसा फरक जाणवला नाही, पण हळूहळू त्याच्या मनावरचं ताण कमी होऊ लागलं। तो स्वामी समर्थांच्या शिकवणुकीनुसार संयम धरून काम करत राहिला। काही महिन्यांनंतर त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागले। त्याला नोकरीत प्रमोशन मिळालं। कुटुंबातील आर्थिक अडचणींमध्ये घट झाली। आई आणि बहिणीचं मनोजवरचं प्रेम पुन्हा वाढलं। घरातील वातावरणही बदललं। हे सर्व घडत असताना मनोजने एक गोष्ट लक्षात घेतली। स्वामी सांगतात की जर तुम्ही श्रद्धेने काम करत राहाल तर संकट तुमचा मार्ग रोखू शकत नाही। स्वामी समर्थांच्या कृपेने मनोजच्या जीवनात घडलेले चमत्कारिक बदल पाहून तो खूप प्रभावित झाला होता। त्याला स्वामी समर्थांविषयी खूप जास्त श्रद्धा वाटू लागली। त्यामुळे त्याने एक दिवस ठरवलं की तो स्वामींना प्रत्यक्ष जाऊन भेटेल आणि त्यांचा आशीर्वाद घेईल। मनोज स्वामी समर्थांच्या अक्कलकोट या ठिकाणी पोहोचला। त्याचं मन खूपच शांत आणि समाधानी झालं होतं, पण तरीही त्याच्या मनात अनेक प्रश्न होते। आपल्या जीवनातील अडचणींमागील कारण काय आहे आणि आता तो पुढे काय करावं याविषयी त्याला मार्गदर्शन हवं होतं। स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या लोकांच्या गर्दीत तो देखील त्यांना भेटण्यासाठी आत जात होता। अखेरीस स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि मनोजला जवळ बोलावलं। स्वामी समर्थांची डोळ्यांमधील करुणा आणि तेजस्वी चेहरा पाहून मनोजच्या मनातील सर्व शंका आणि ताण दूर झाले। स्वामी समर्थांनी त्याच्याकडे शांत डोळ्यांनी पाहिलं आणि मनोजच्या मनातील प्रश्न ओळखले। स्वामींनी शांतपणे मनोजकडे पाहत त्याला म्हणलं, स्वामी सांगतात की जीवनात जे काही घडतं ते केवळ आपल्या कर्मांमुळे घडतं। तू जे पेरशील तेच उगवेल। संकट आणि अडचणी या तुझ्या आधीच्या कर्मांचे परिणाम आहेत। पण लक्षात ठेव, या अडचणी तुझं मनोधैर्य तपासण्यासाठी येतात। जर तू या संकटांना धीराने आणि श्रद्धेने सामोर गेलास तर त्यावर मात करणं सहज शक्य आहे। मनोज ऐकत राहिला आणि स्वामींचे शब्द त्याच्या मनात खोलवर रुजत होते। स्वामी पुढे म्हणाले, श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी जीवनात खूप महत्त्वाच्या आहेत। श्रद्धा म्हणजे ईश्वरावर अखंड विश्वास ठेवणं आणि सबुरी म्हणजे संयम। जीवनात कोणतीही गोष्ट सहजतेने मिळत नाही। तुझ्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेव आणि तू तुझ्या इच्छित ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचशील। स्वामी समर्थांनी मनोजच्या मनातील सर्व अडचणी ओळखल्या होत्या। त्याने मागील काही काळात खूप मेहनत केली होती, पण त्याच्या कष्टांना अपेक्षित फळ मिळालं नव्हतं। यामुळेच तो खचला होता। स्वामींनी पुढे सांगितलं, स्वामी सांगतात की संकट ही तुझ्या प्रगतीची चाचणी असतात। जर तू अशा वेळी ईश्वरावर विश्वास ठेवून धीर धरलास तर संकट कितीही मोठी असली तरी ती तुझं काहीच बिघडवू शकत नाही। तू तुझ्या प्रयत्नांमध्ये खंड पडू देऊ नकोस। ईश्वरावर श्रद्धा ठेव आणि बघ संकट कशी संपतात। स्वामी समर्थांच्या या शब्दांनी मनोजला एक नवा दृष्टिकोन दिला। त्याच्या आयुष्यातील अडचणींना तो आता वेगळ्या पद्धतीने पाहू लागला। त्याने आपल्या मनात असलेल्या नकारात्मकतेला बाजूला सारलं आणि स्वामी समर्थांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार जीवनात पुढे जाण्याचा निर्धार केला। स्वामी समर्थांनी शेवटी एक महत्त्वाची शिकवण दिली। स्वामी सांगतात की तू फक्त कर्म करत राहा, फलाची अपेक्षा करू नकोस। जर तू योग्य कर्म करत राहिलास तर ईश्वर तुझ्या कष्टांचं फळ नक्कीच देईल, पण ते कधी आणि कसं मिळेल याचं नियोजन ईश्वर करतो। तुझं काम फक्त कर्म करत राहणं आहे। स्वामी समर्थांचा हा संदेश ऐकल्यावर मनोजच्या मनात एक नवी ऊर्जा आली। त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता। त्याने ठरवलं की तो आता कोणत्याही परिस्थितीत खचणार नाही। स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार तो आपलं कर्म करत राहील आणि त्याला जे योग्य असेल ते त्याला नक्कीच मिळेल। स्वामी समर्थांच्या भेटीनंतर मनोजच्या जीवनात काही ठळक आणि महत्त्वाचे बदल झाले, ज्यामुळे त्याच्या जीवनाचा प्रवाहच बदलून गेला। त्याच्या मनातील अशांतता आणि तणावाला शांतीची जागा मिळाली आणि त्याने आयुष्यात नवा दृष्टिकोन विकसित केला।
स्वामींच्या कृपेमुळे आणि शिकवणींमुळे त्याचे जीवन पुन्हा उमेदीने भरलं। स्वामी समर्थांच्या भेटीनंतर मनोजची सर्वात मोठी कमतरता म्हणजे त्याचा नकारात्मक दृष्टिकोन होता। पूर्वी त्याला प्रत्येक गोष्ट कठीण आणि अशक्य वाटत असे। त्याच्या अपयशाने त्याचा आत्मविश्वास कमी झाला होता आणि त्याला पुढे काहीही चांगलं होईल याची आशा वाटत नव्हती। पण स्वामींच्या शिकवणींनी त्याच्या मनातील ही नकारात्मकता दूर झाली। स्वामींनी दिलेला संदेश श्रद्धा आणि सबुरी ठेवून कर्म करत राहा हा मनोजच्या मनावर कोरला गेला होता। त्याला आता कळलं की प्रत्येक गोष्ट वेळ घेते आणि प्रयत्नांना योग्य फळ मिळवण्यासाठी संयम आवश्यक आहे। या शिकवणीमुळे त्याच्या विचारात मोठा बदल झाला आणि तो प्रत्येक समस्येकडे सकारात्मकतेने बघू लागला। स्वामी समर्थांनी मनोजला कर्माचं महत्त्व समजावलं होतं। मनोज आधी फक्त यशाच्या फळांची चिंता करत असे, पण स्वामींच्या मार्गदर्शनानंतर त्याने फळाची अपेक्षा न करता कर्मावर लक्ष केंद्रित केलं। हळूहळू त्याचा आत्मविश्वास पुन्हा जागृत झाला। तो ज्या कंपनीत काम करत होता तिथे त्याने मेहनत आणि सातत्य कायम ठेवले। कोणत्याही परिस्थितीत तणाव न घेता तो शांतपणे आपले काम करत राहिला। मनोजचा आत्मविश्वास वाढल्यामुळे त्याच्या कामातही बदल दिसू लागले। नोकरीतील जबाबदाऱ्या त्याने अधिक उत्तमरित्या पार पाडल्या, ज्यामुळे त्याचं कर्तृत्व अधोरेखित झालं। त्याचा या मेहनतीमुळे कंपनीतील वरिष्ठ अधिक समाधानी झाले आणि त्याला नवीन संधी मिळू लागल्या। स्वामी समर्थांच्या शिकवणींनंतर मनोजला कळलं की यश हे सततच्या प्रयत्नांमधून मिळतं। स्वामींच्या मार्गदर्शनानंतर त्याने आपला प्रयत्न अधिक जोमाने सुरू ठेवला। लवकरच त्याच्या कामातील गुणवत्ता पाहून त्याला नोकरीत प्रमोशन मिळालं। यामुळे त्याचा पगार वाढला आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारली। पूर्वी महिन्याच्या शेवटी पैसे कमी पडत होते, पण प्रमोशनमुळे आणि वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये त्याने आपले काम चोख पार पाडल्यानंतर त्याच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली। आता तो कुटुंबाच्या गरजा भागवू लागला आणि त्याला थोडं आर्थिक स्थैर्य मिळालं। पूर्वी आर्थिक ताणामुळे आणि तणावामुळे मनोजची चिडचिड वाढली होती, ज्याचा परिणाम घरातील वातावरणावर होत होता। पण स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे त्याच्या स्वभावात सौम्यता आली। त्याने संयम ठेवून संवाद साधायला शिकलं। त्याचा शांत आणि संतुलित स्वभाव बघून त्याच्या आई आणि बहिणीनेही त्याच्यावर अधिक विश्वास ठेवायला सुरुवात केली। घरात पूर्वी असलेला तणाव आता नाहीसा झाला। घरातील सदस्यांमध्ये परत आपुलकी वाढली आणि एकमेकांशी प्रेमाने वागण्याची सवय लागली। त्याच्या आईचं मन हलकं झालं आणि तिच्या डोळ्यात समाधान झळकत होतं। स्वामी समर्थांच्या शिकवणींनंतर मनोजच्या जीवनात केवळ भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक प्रगतीही झाली। तो दररोज स्वामी समर्थांचं नामस्मरण करू लागला। रोज सकाळी आणि रात्री स्वामींच्या विचारांवर ध्यान करत होता, ज्यामुळे त्याच्या मनाला शांतता मिळाली। आधी जेव्हा त्याला काहीच मार्ग सापडत नव्हता, तेव्हा आता तो स्वामी समर्थांच्या शिकवणुकींचा आधार घेत पुढे जात होता। मनोजने स्वामी समर्थांच्या भक्तीत स्वतःला वाहून घेतलं, ज्यामुळे त्याला आंतरिक समाधान मिळालं। संकट अजूनही येत होती, पण आता तो त्यांच्याकडे घाबरत नव्हता, तर त्यांच्यावर संयमाने मात करत होता। स्वामी समर्थांच्या कृपेने त्याचे जीवन पूर्वीपेक्षा खूपच सकारात्मक झालं। मनोजने आपल्या कामात उत्तम कामगिरी करून समाजातही प्रतिष्ठा मिळवली। तो आधी फक्त संघर्ष करणारा एक तरुण होता, पण आता त्याची मेहनत आणि त्याच्या बदललेल्या स्वभावामुळे त्याला समाजात आदर मिळू लागला। त्याचे मित्र, सहकारी आणि कुटुंबीय त्याच्याकडे आदराने पाहू लागले। संतोष सारखे मित्र त्याच्याबद्दल कौतुकाने बोलत होते की कसा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या शिकवणुकींनी मनोजचं आयुष्य बदललं आहे। हे ऐकून मनोजचं मन अधिक भरून आलं। त्याला आता नवी दिशा मिळाली होती आणि समाजातील लोकांनीही त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली होती। मनोजच्या जीवनात स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि शिकवणुकींनी जो बदल घडवला, तो फक्त बाह्य स्वरूपात नाही, तर त्याच्या मनोवृत्तीमध्ये, विचारसरणी आणि जगण्याच्या दृष्टिकोनात खोलवर झाला होता। स्वामी समर्थांच्या भेटीनंतर त्याच्या जीवनाचा प्रवास सकारात्मक दिशेने सुरू झाला होता
आणि या प्रवासाचा शेवट त्याचे जीवन समृद्ध करणारा ठरला. स्वामी समर्थांच्या शिकवणींनंतर मनोजने स्वतःच्या कर्मात सातत्य ठेवण्याचं ठरवलं. त्याचे यश आता निश्चित दिसत होतं, पण त्याने फळाची चिंता न करता फक्त कर्तव्यावर लक्ष केंद्रित केलं. काही महिन्यांच्या आतच त्याच्या जीवनात लक्षणीय बदल घडले. त्याच्या नोकरीतल्या प्रमोशनमुळे आर्थिक स्थैर्य आलं, ज्यामुळे कुटुंबाचं जीवनही सुधारलं. पूर्वी ज्याचं मन अपयशामुळे हरवलेलं होतं, तो आता आत्मविश्वासाने भरलेला होता. याच काळात मनोजने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. स्वामी समर्थांच्या शिकवणींना फक्त स्वतःच्या जीवनातच नव्हे, तर इतरांनाही त्याचा लाभ द्यावा. त्याने आपल्या मित्रपरिवार, कुटुंब आणि समाजातील लोकांसोबत स्वामी समर्थांच्या विचारांचं आणि तत्वज्ञानाचं महत्त्व सांगायला सुरुवात केली. स्वामींच्या कृपेने त्याच्या जीवनात घडलेला बदल हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला. एका संध्याकाळी मनोज अक्कलकोटला परत गेला. स्वामी समर्थांच्या समाधीस्थळी जाऊन त्याने नतमस्तक होऊन प्रार्थना केली. त्याच्या चेहऱ्यावर शांतता आणि समाधान झळकत होतं. स्वामींच्या आशीर्वादाने त्याला जीवनात जी नवीन दिशा मिळाली होती, त्याबद्दल तो कृतज्ञ होता. प्रार्थनेनंतर मनोज समाधी स्थळाजवळ बसला आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या घटनांचा विचार करत होता. त्याला आता स्पष्ट समजलं की जीवनातील अडचणी आणि संकटही फक्त तात्पुरती असतात, पण जर श्रद्धा आणि सबुरी सोबत असली तर त्यातून मार्ग नक्कीच मिळतो. स्वामी समर्थांनी त्याला दिलेल्या संदेशाने त्याचं जीवनच पालटलं होतं. त्याने मनाशी ठरवलं की तो आपलं उर्वरित आयुष्य स्वामी समर्थांच्या विचारांचा प्रसार करण्यात घालवेल. फक्त स्वतःच्या जीवनात नाही, तर इतरांच्या जीवनातही सकारात्मकता आणण्यासाठी तो प्रयत्नशील राहील. त्याने काही समाजसेवी उपक्रम सुरू केले. गरजू लोकांना मदत करणे, मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे आणि स्वामी समर्थांच्या विचारांवर आधारित प्रवचन घेणं. लोकांना स्वामी समर्थांच्या शिकवणुकींमध्ये खरं जीवनाचं सार कसं सापडू शकतं, हे सांगायला तो समर्पित झाला. काळ पुढे जात होता आणि मनोजची कीर्ती गावोगावी पसरली. स्वामी समर्थांच्या विचारांनी प्रेरित होऊन तो अनेकांना जीवनात सकारात्मक दृष्टिकोन देत होता. आता त्याच्या जीवनात नवा प्रकाश आला होता आणि तो स्वतःच्या कर्माने आणि स्वामी समर्थांच्या शिकवणुकींनी समाधानी जीवन जगत होता. स्वामी समर्थांच्या कृपेने मनोजच्या जीवनात झालेला बदल हा केवळ भौतिक सुखसमृद्धीत नाही, तर आध्यात्मिक उन्नतीत होता. त्याचं आयुष्य एका साधकाच्या प्रवासाचं उदाहरण बनलं, ज्याने संकट झेलून श्रद्धेने आणि संयमाने जीवनात यश मिळवलं. स्वामी समर्थांचं तत्वज्ञान आणि त्यांची शिकवण हे त्याच्या जीवनाचं दीपस्तंभ ठरलं. शेवटी मनोजने संपूर्ण श्रद्धेने आणि कर्मशीलतेने आयुष्य घालवलं आणि त्याच्या आयुष्याचा शेवट स्वामींच्या आशीर्वादानं संपूर्ण समाधान आणि शांती मिळवून झाला. स्वामी सांगतात की जेव्हा तुम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवून सातत्याने कर्म करता, तेव्हा ईश्वर तुमचे जीवन उन्नत करतो. या शिकवणीचा मनोज हा जिवंत आदर्श ठरला.